Good morning. Today we will start shift registers. Page number 176. Shift register means it is group of flip-flops in which data can be shifted from one register to other register. म्हणून त्याला म्हणतात शिफ्ट रेजिस्टर्स. म्हणजे एका रेजिस्टरमधून डेटा दुसऱ्या रेजिस्टरमध्ये शिफ्ट केला जातो वन बाय वन. इट मे बी पॅरलल, इट मे बी सिरियल प्रोसेसिंग. द ग्रुप ऑफ फ्लिपफ्लॉप इज कॉल्ड ॲज रेजिस्टर. म्हणजे अशा अनेक फ्लिपफ्लॉप जर कंबाईन केले आपण तर त्याला आपण म्हणतो रेजिस्टर. द एन बिट रेजिस्टर कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स कॅपेबल ऑफ स्टोरिंग एन बिट वर्ड. एन बिट फ्लिपफ्लॉप म्हणलं की एन बिट वर्ड स्टोअर करतात. मग 4 बिट फ्लिपफ्लॉप म्हणलं की 4 बिट स्टोअर करतील. 8 बिट फ्लिपफ्लॉप म्हणलं की 8 बिट स्टोअर करतील. मग काही वेळी परीक्षेत प्रश्न विचारला जातो का 4 बिट स्टोअर करण्यासाठी किती फ्लिपफ्लॉप लागतील, तर 4 फ्लिपफ्लॉप लागतील. द डेटा कॅन बी एंटर्ड इन सिरियल ऑर पॅरलल फॉर्म. म्हणजे डेटा एंटर किंवा लिव्ह आउट सिरियल आणि पॅरलल फॉर्ममध्ये होतो. म्हणून दे आर क्लासिफाईड इन टू 4 ग्रुप्स. सिरियल इन सिरियल आउट त्याला SISO, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन सिरियल आउट आणि पॅरलल इन पॅरलल आउट. SISO, SIPO, PISO, PIPO. नेक्स्ट इज शिफ्ट रेजिस्टर्स. आता शिफ्ट रेजिस्टर काय म्हणायचं, जसं मी सांगितलं डेटा शिफ्टिंग करतो. द रेजिस्टर दॅट अलाउज डेटा ट्रान्सफर फ्रॉम वन फ्लिपफ्लॉप टू अदर फ्लिपफ्लॉप आर कॉल्ड ॲज शिफ्ट रेजिस्टर. म्हणजे शिफ्टिंग ऑफ डेटा फ्रॉम वन फ्लिपफ्लॉप टू अदर फ्लिपफ्लॉप. मग असे याचे 4 टाईप आहेत. कोणते? सिरियल इन सिरियल आउट, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन सिरियल आउट आणि पॅरलल इन पॅरलल आउट. तर वन बाय वन आपण पाहू टाईप्स ऑफ शिफ्ट रेजिस्टर्स. सिरियल इन सिरियल आउट म्हणजे काय, इनपुटही सिरियल द्यायचं आणि आउटपुटही सिरियली घ्यायचं आहे. मग हा पहिला आहे त्यातला शिफ्ट लेफ्ट मोड. म्हणजे डेटा कोणत्या बाजूला शिफ्ट होतात, इथं पाहिलं तुम्ही लेफ्टला शिफ्ट होतात आपल्या लेफ्टला, म्हणून याला म्हणतात शिफ्ट लेफ्ट मोड. म्हणजे डेटा एंटर या बाजूने केला जातो आणि आउटपुट या बाजूने घेतलं जातं लेफ्ट साईडने. मग 4 फ्लिपफ्लॉप आपण वापरलेले आहेत. फ्लिपफ्लॉप 0, 1, 2, 3 हा 4 बिट झाला. समजा आपल्याला 2 बिटच ड्रॉ करायला सांगितलं तर 2च वापरायचे असं. मग डी इन बिट दिलं D0ला, इथं डी फ्लिपफ्लॉप आपण वापरला आहे. Q0 बिट कनेक्ट केलं D1ला, Q1 D2ला आणि Q2 D3ला आणि Q3मधून आपल्याला आउटपुट मिळतं आहे. म्हणजे डी इनमधून इथं इनपुट कंटिन्युअस देत राहायचं आणि क्लॉक सिग्नल दिलेला असतो. मग ह्या प्रत्येक निगेटिव्ह गोईंग क्लॉकला हा डेटा पुढं शिफ्ट होत राहील. समजा इथून डी इन एंटर केला तर हा समजा डी इन 1 असेल तर क्लॉक निगेटिव्ह गेला तर Q0 1 होतो. मग हा Q0 दिला जातो D1ला. मग परत पुढच्या निगेटिव्ह गोईंग क्लॉकला Q1 1 होतो. इथं ट्रूथ टेबलने आपण दाखवलं आहे पहा. पहिल्या क्लॉकला तुमचा D1 1 असतो म्हणून Q0 1 होतो. इथून डी इन दिला आहे पहा, Q0 1 होतो. नंतर पुढच्या क्लॉकला परत 1 दिला तर हा तसाच राहील, हा पुढं शिफ्ट होईल आणि हा इथं येईल. म्हणजे हा 1 इकडं शिफ्ट झाला आणि इथला 1 इथं आला. म्हणजे तुमचा Q1 1 झाला. पुढच्या क्लॉकला परत Q0 पुढं शिफ्ट होईल, हा परत पुढं शिफ्ट होईल. म्हणजे Q2 1, Q1 1 आणि Q0 1. पुढच्या क्लॉकला परत एकने डाटा शिफ्ट होईल. इथला 1 इकडं जाईल, हा 1 इथं येईल आणि हा 1 इथं येऊन इथला 1 इथं येईल. असं एक प्लेसने डाटा शिफ्ट होतो प्रत्येक क्लॉकला. इथं आपण एक्सप्लेन केलेलं आहे पहा. लेट इनिशियली Q3, Q2, Q1, Q0 इक्वल टू 0 0 0 0. आता नाऊ लेट द इनपुट्स आर. इकडून दिलेले इनपुट आपण घेऊ 1 1 1 1. मग आता पहिला 1 प्रोसेस होईल पहिल्या क्लॉकला. फॉर फर्स्ट फ्लॉइंग क्लॉक डी इन इक्वल टू 1 फ्लिपफ्लॉप 0 विल सेट Q0 इक्वल टू 1. म्हणजे आउटपुट होईल 0 0 0 1. फॉर नेक्स्ट निगेटिव्ह गोईंग क्लॉक Q1 इक्वल टू 1 म्हणजे आउटपुट होईल 0 0 1 1. पुढच्या क्लॉकला Q2 1 होईल, आउटपुट तुम्हाला मिळेल 0 1 1 1. आणि पुढच्या क्लॉकला Q3 1 होईल म्हणजे आउटपुट मिळेल 1 1 1 1. म्हणजे प्रत्येक क्लॉकला डेटा पुढच्या फ्लिपफ्लॉपला शिफ्ट होईल. अशा प्रकारे हा शिफ्ट लेफ्ट मोड आहे. एंट्री करतो आपण राईट साईडने आणि डेटा शिफ्ट होतो लेफ्ट बाजूला. दुसरा जो मोड आहे तो राईट मोड. सिरियल इन सिरियल आउट शिफ्ट राईट मोड म्हणजे काय, डेटा एंट्री लेफ्टकडून केली जाते आणि डेटा शिफ्ट कोणत्या बाजूला होत चालतो, राईट बाजूला. म्हणून पहिल्यांदा D3ला एंट्री करायचा आणि आउटपुट मिळतं Q0ला. मग डी इन 1 D3ला होईल. पहिल्यांदा Q3 1 होईल, हा Q3 दिला जाईल D2ला. नंतर Q2 1 होईल,
नंतर Q1 आणि शेवटी Q0. पहिल्या क्लॉकला Q3 1 होईल, म्हणजे तुम्हाला आउटपुट मिळेल 1000. दुसऱ्या क्लॉकला Q2 1 होईल, म्हणजे आउटपुट मिळेल 1100. इथं लिहिलं आहे पहा, when D in equal to 1 for next bit and next falling edge of clock hits, then D2 equal to 1. D2 1 झाल्यामुळं Q2 1 होतो, कारण आपण D फ्लिप फ्लॉपचं पाहिलेलं आहे पहा. D इनपुट जेच असतं तेच Q आउटपुट असतं. म्हणून इथं निगेटिव्ह गोईंग क्लॉक झाला की D2ला जे इनपुट मिळतं तेच Q2ला येणार आउटपुट. म्हणून D2 इक्वल टू 1, Q2 इक्वल टू 1. तुम्हाला आउटपुट मिळेल 1100. पुढच्या निगेटिव्ह गोईंग क्लॉकला काय होईल, D in इक्वल टू 1, तेव्हा D1 इक्वल टू 1. मग D1 इक्वल टू 1 म्हणून Q1 1, म्हणजे तुम्हाला आउटपुट मिळेल 1110 आणि शेवटी 1111. अशा प्रकारे पहा, इथून आपण क्लॉक निगेटिव्ह गोईंग क्लॉक जेव्हा येईल तेव्हा D in पुढं दिला जाईल. हा 1 इथं येतो, म्हणजे Q3 1, D2 1. हा 1 पुढं शिफ्ट होईल जसं जसं क्लॉक प्रोसेस होईल. इथला 1 पुढं जाईल, हा 1 पुढं जाईल आणि शेवटी आपल्याला आउटपुट मिळेल 1111. पुढचा टाईप आहे सिरियल इन पॅरलल आउट. डेटा तुम्ही सिरियली इनपुट करणार, आउटपुट तुम्ही पॅरलली घेणार. इथं पहा, डेटा इनपुट सिरियली दिलं आहे आणि आउटपुट घेताना मात्र सायमल्टेनियस म्हणजे पॅरलल घेतलं आहे. इथंही 4 फ्लिपफ्लॉप आपण वापरले. तर डेटा इज एंटर्ड सिरियली अँड टेकन आउट इन पॅरलल. ॲट फर्स्ट डेटा इज लोडेड बीट बाय बीट, म्हणजे प्रत्येक फ्लिपफ्लॉपमध्ये आधी डेटा लोड करून घ्यायचा आणि सायमल्टेनियसली आउटपुट तुम्हाला मिळतं. ॲज सून ॲज लोडिंग इज कम्प्लीट, ऑल फ्लिपफ्लॉप्स कंटेन देअर रिक्वायर्ड डेटा, देन they are enabled so that data is available on the output simultaneously. Q0, Q1, Q2, Q3 हे सायमल्टेनियस मिळतात. तसं सिरियली आपल्याला पहिल्यांदा Q0 मिळणार, मग Q1 मिळणार, मग Q2 मिळणार, अशा पद्धतीनं. इथं मात्र सायमल्टेनियस 4ही आउटपुट मिळतात. पुढचा आहे पॅरलल इन सिरियल आउट मोड, म्हणजे डेटा इनपुट करताना पॅरलली दिला जातो आणि आउटपुट घेताना सिरियली घेतलं जातं. The bits are entered in parallel, that is simultaneously, and output is taken serially. Output of previous flip-flop is connected to input of next flip-flop through the combinational circuit. There are 2 modes, shift mode and load mode. आधी लोड मोडने काय केलं जातं, सगळे फ्लिपफ्लॉप लोडिंग केले जातात आणि शिफ्ट मोडने डेटा पहिल्या फ्लिपफ्लॉपकडून दुसऱ्या फ्लिपफ्लॉपकडे शिफ्ट केला जातो. इनपुटसाठी लोडिंग आणि आउटपुटसाठी शिफ्टिंग, म्हणून 2 मोड आहेत. इथं दिलेलं आहे पहा, शिफ्ट लोड मोड इन्व्हर्टर थ्रू. आधी समजा इथून इनपुट तुम्ही 0 दिलं तर इथं 1 होणार, म्हणजे लोड मोड, आणि इथून इनपुट 1 दिलं तर लोड मोड ऑफ होईल, शिफ्ट मोड सुरू होईल. तो शिफ्ट मोड जाताना या अँड गेट थ्रू ऑर, आणि ऑरमधून तो कुठं जातो, फ्लिपफ्लॉपला मिळतो. तसंच लोड मोड जरी असेल तरी हा अँड गेट ॲक्टिव्ह होईल आणि इथून ऑर गेट थ्रू इनपुट फ्लिपफ्लॉपला मिळेल. म्हणजे दोन्ही मोडचं इनपुट अँड गेट थ्रू ऑरला दिलं जातं आणि ऑरमधून फ्लिपफ्लॉपला मिळतं. इथं तुमचं इनपुट आहे पहा, B0, B1, B2, B3. इट इज गिवन टू द फ्लिपफ्लॉप थ्रू दिस कॉम्बिनेशनल सर्किट. इथं कॉम्बिनेशनल सर्किट आहे, कोणतं अँड आणि ऑर यांनी कंबाईन करून तुम्हाला इथं D1, D2 आणि D3 इनपुट मिळतील. इथं D3 राहिला आहे, हे इनपुट मिळतील. नंतर आउटपुट घेताना इथे पहा, Q0 हे आउटपुट कोणाला दिलं जातं, आधी अँड गेटला, अँड गेट थ्रू ऑरिंग, आणि मग फ्लिपफ्लॉपला आउटपुट दिलं जातं. नंतर दुसरं इनपुट परत अँड गेटला दिलं जातं, अँड गेट थ्रू फ्लिपफ्लॉपला, आणि फ्लिपफ्लॉपमधून परत पुढच्या अँड गेटला देऊन नंतर या फ्लिपफ्लॉपला इनपुट मिळतं. इथं तुम्हाला D3 इनपुट आहे आणि Q3 आउटपुट आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रोसेस करता आणि क्लॉक दिलेला आहे. म्हणजे या कॉम्बिनेशनल सर्किट थ्रू तुम्ही डेटा B0, B1, B2, B3 एंटर करू शकता आणि आउटपुट तुम्हाला सिरियली मिळणार. Q0, Q1, नंतर Q1, Q2 आणि नंतर Q3. म्हणून 2 मोड आहेत. लोड मोड कशासाठी वापरायचा, तर लोडिंग करण्यासाठी, म्हणून त्याला आपण म्हणतो पॅरलल इन. त्याच्यासाठी लोड मोड. टू लोड B3, B2, B1, B0 इनटू द शिफ्ट रजिस्टर वी हॅव टू सिलेक्ट लोड मोड बाय सेटिंग शिफ्ट लोड इनपुट टू 0. का 0, तर लोड बार आपण घेतलेला आहे, म्हणजे तो जर 0 दिला तर लोड तुम्हाला हाय मिळेल. आणि दुसरा मोड आहे शिफ्ट मोड. फॉर दिस मोड अप्लाय लॉजिक 1 टू शिफ्ट लोड इनपुट. द अँड गेट्स 2, 4, 6 आर इनएक्टिव्ह अँड गेट 1, 3 and 5 becomes active. So shifting of bit takes place
अँड डेटा कॅन बी शिफ्टेड फ्रॉम वन फ्लिप फ्लॉप टू अदर फ्लिप फ्लॉप. म्हणून मी तुम्हाला सांगितलं लोड मोड हा लोडिंगसाठी म्हणजे पॅरलल इनपुटसाठी आणि शिफ्ट मोड हा सिरियल आउटपुटसाठी वापरला जातो. शेवटचा टाईप आहे पॅरलल इन पॅरलल आउट PIPO. म्हणजे डेटा इनपुट पण पॅरलली दिला जातो आणि आउटपुटही पॅरलली घेतलं जातं. ऑल इनपुट्स आर लोडेड सायमल्टेनियसली अँड अवेलेबल ॲट द आउटपुट सायमल्टेनियसली. अवेलेबल ॲट द आउटपुट सायमल्टेनियसली. इथं खाली लॉजिक डायग्राम दिलेली पहा. या लॉजिक डायग्राममध्ये आपण पाहू शकतो डेटा इनपुट केला आहे सिरियली आणि आउटपुटही दिलं आहे. डेटा इनपुट केला आहे पॅरलली आणि आउटपुटही दिलं आहे पॅरलली. मग इथं पॅरलल इनपुट आणि पॅरलल आउटपुट डेटा आहे. 4 प्रकारचे फ्लिपफ्लॉप इथं आपण वापरलेले आहेत पहा. पॅरलली इन B0, B1, B2, B3 हा डेटा इनपुट केला आहे आणि आउटपुट घेतलं आहे Q0, Q1, Q2 आणि Q3. The 4-bit binary data input B0, B1, B2, B3 is applied to data inputs D0, D1, D2 and D3 of 4 flip-flops. When negative clock edge is applied, the binary bits will be loaded into flip-flop simultaneously and output will be available simultaneously at Q3, Q2, Q1 and Q0. So this is all about shift registers. काही डाऊट आला असेल किंवा काही समजलं नसेल तर विचारा. ॲप्लिकेशन्स ऑफ शिफ्ट रजिस्टर. पहिलं ॲप्लिकेशन आहे फॉर टेम्पररी डेटा स्टोरेज. दुसरं फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. 2 डेटा असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपण करू शकतो. थर्ड ॲज डिले लाईन. फोर्थ सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टर किंवा पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टर म्हणून आपण शिफ्ट रजिस्टर वापरू शकतो. आता सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टर कोणता? SIPO सिरियल इन पॅरलल आउट आणि पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टर पॅरलल इन सिरियल आउट. पुढचा रिंग काउंटर किंवा सिरियल डेटा ट्रान्समिशन. एवढे ॲप्लिकेशन शिफ्ट रजिस्टरचे. यातलं रिंग काउंटर आपण पाहू. पुढचा युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर हे ॲप्लिकेशन आहे शिफ्ट रजिस्टरचं. हा शिफ्ट रजिस्टर अनेक प्रकारचे ॲप्लिकेशन परफॉर्म करतो म्हणून आपण याला म्हणतो युनिव्हर्सल. इट इज 4-bit शिफ्ट रजिस्टर विथ सिरियल अँड पॅरलल सिंक्रोनस ऑपरेटिंग मोड्स. इट ऑपरेट इन ऑल पॉसिबल मोड्स. सो इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर. इथं IC 7495 आपण शिफ्ट रजिस्टर म्हणून वापरतो. युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर. इथं इनपुट दिलेले ABCD आणि आउटपुट आहे QA, QB, QC, QD. मोड कंट्रोलसाठी पिन नंबर 6 वापरली जाते. 7 ग्राउंडिंग पिन आणि 1 साठी सिरियल इनपुट आहे. अशा प्रकारे हा 14 पिन IC आहे. पिन नंबर 14 VCC. पिन नंबर 7 ग्राउंड आहे. पिन नंबर 1 सिरियल इनपुटसाठी. 2, 3, 4, 5 ही इनपुटसाठी ABCD आणि 10, 11, 12, 13 QA, QB, QC, QD आउटपुट मिळतील. क्लॉक 1 पिन नंबर 9ला आणि क्लॉक 2 पिन नंबर 8ला दिला जातो. याचे फीचर्स आहे सिंक्रोनस शिफ्ट लेफ्ट कॅपॅसिटी, सिंक्रोनस पॅरलल लोडिंग, सेपरेट क्लॉक इनपुट. 2 प्रकारचे क्लॉक आहेत. एक्सपान्शन विथ शिफ्ट राईट इज पॉसिबल. याची फिगर इथं काढलेली पहा. थोडीशी कॉम्प्लिकेटेड फिगर आहे. व्यवस्थित बघा. नाही लक्षात आली तर पुस्तकातनं बघा. इथं बा इथून इनपुट दिलेला आहे तुमचा A, B, C आणि D. हे इनपुट इथून दिलेले थ्रू अँड गेट, ऑर गेट आणि मग इथं SR फ्लिपफ्लॉप वापरलेला आहे. S आणि Rला इनपुट दिलेले आहेत थ्रू दिस कॉम्बिनेशनल सर्किट. आणि पहिल्या फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे ते पहिल्या अँड गेटला इनपुट आहे. दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट तिसऱ्या अँड गेटला इनपुट आहे. पुढच्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट पुढच्या अँड गेटला इनपुट म्हणून ॲप्लाय केलं जातं. आणि येणारं जे आउटपुट आहे ते परत पुढच्या फ्लिपफ्लॉपला इनपुट म्हणून ॲप्लाय केलं जातं. QA, QB, QC, QD हे आउटपुट आहेत. प्रत्येकाची डायग्राम सिमिलर आहे पहा. इथं 2 अँड गेट आहे, ऑर गेट आहे. इथं 2 अँड गेट आहे, नॉर गेट आहे. इथंही 2 अँड गेट आणि नॉर गेट वापरलेला आहे. पहिल्याचं इथलं आउटपुट या अँड गेटला इनपुट आहे. दुसरं इनपुट हा रिसीव्ह करतो इकडनं. मोड कंट्रोल सिरियल इनपुट आणि मोड कंट्रोलिंग आहे. मोड कंट्रोलिंगच्या 2 लाईन आहेत. पहिल्या शिफ्टिंग करून आणि दुसरं शिफ्टिंग करून दोन्ही इन्व्हर्टर वापरलेले आहेत पहा. पहिल्या इन्व्हर्टरने इथं डेटा शिफ्ट होणार आहे, इन्व्हर्टिंग होणार आहे. दुसऱ्या इन्व्हर्टरने परत डेटा ॲज इट इज राहील तो दुसऱ्या अँड गेटला वापरला आहे आणि पहिला डेटा हा पहिल्या अँड गेटला वापरला आहे.
अशा प्रकारे कॉम्बिनेशनल सर्किटचे इनपुट आहेत. परत जे इनपुट आपण दिलेले ABCD ते परत अँड गेटला इनपुट म्हणून वापरलेले आहेत. पुढचा आहे रिंग काउंटर. आता रिंग काउंटर म्हणजे काय, या शेवटच्या फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे ते परत पहिल्या फ्लिपफ्लॉपला इनपुट म्हणून ॲक्ट होतं आहे, म्हणजे हा रिंग तयार करतो, म्हणून याला म्हणायचं रिंग काउंटर. इट इज टिपिकल ॲप्लिकेशन ऑफ शिफ्ट रजिस्टर. द लॉजिक डायग्राम इज, इथं लॉजिक डायग्राम कन्स्ट्रक्ट केलेली पहा डी फ्लिपफ्लॉपनं. D0, D1, D2, D3 असे 4 फ्लिपफ्लॉप वापरलेली. FF0 to FF3 प्रीसेट वापरला आहे पहिल्या फ्लिपफ्लॉपला आणि बाकीच्या 3 फ्लिपफ्लॉपला क्लिअर वापरलेलं आहे. क्लॉक इथून दिलेला आहे. आता D0 जे इनपुट आहे ते Q3 आउटपुट आहे. Q3 जे आउटपुट मिळतं ते काय केलं आहे, D0ला बॅक दिलं आहे इनपुट म्हणून. आणि पहिल्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट हे दुसऱ्याला इनपुट आहे, दुसऱ्याचं आउटपुट तिसऱ्याला इनपुट आहे. अशा प्रकारे सिरियली डाटा दिला जातो. शेवटच्याचं आउटपुट पहिल्याला परत इनपुट म्हणून ॲक्ट होतं आहे. द आउटपुट ऑफ फ्लिपफ्लॉप 3 इज कनेक्टेड टू डेटा इनपुट D0 ऑफ फ्लिपफ्लॉप 0, सो इट ॲक्ट ॲज रिंग काउंटर. इनिशियली अ लो क्लिअर पल्स इज अप्लाइड टू ऑल फ्लिपफ्लॉप्स, सो फ्लिपफ्लॉप 3, फ्लिपफ्लॉप 2 अँड फ्लिपफ्लॉप 1 विल रिसेट. म्हणजे 1, 2, 3 हे रिसेट राहतील, फक्त फ्लिपफ्लॉप 0 ऑन होईल सुरुवातीला. म्हणून Q3, Q2, Q1, Q0 इक्वल टू 0, 0, 0, 1. आता पुढच्या क्लॉकला काय होईल, फ्लिपफ्लॉप 1 ऑन होईल, म्हणून D1 इक्वल टू 1. त्याच्यामुळं D2 इक्वल टू 1 होईल, म्हणजे Q1 इक्वल टू 1 होईल, D2 1 होईल. अशा प्रकारे हा 1 पुढं शिफ्ट केला जाईल. तुम्हाला आउटपुट मिळेल 0, 0, 1, 0. पुढच्या क्लॉकला तेच आउटपुट असेल 0, 1, 0, 0. का तर तुमचा Q2 1 होईल, Q1 1 होईल. पुढच्याला आउटपुट मिळेल तुम्हाला 1, 0, 0, 0. का तर Q3 1 होईल, 1, 0, 0, 0 आउटपुट होईल. इथं दाखवलं आहे पहा, पहिल्या क्लॉकला Q0 1 असतो, तो Q0 1 पुढच्या Q1ला शिफ्ट होतो. क्लॉक मिळाला तर पुढच्या क्लॉकला Q2 1 होईल, त्याच्या पुढच्या क्लॉकला Q3 1 होईल आणि परत Q0 1 होईल, कारण Q3 दिला जाईल D0ला. सो दिस इज ऑल अबाउट द shift registers. We have completed all shift registers, 4 types of shift registers: universal counter, ring counter. All this we have completed. If any doubt comes, please ask. 4 प्रकारचे शिफ्ट रजिस्टर आपण पाहिले: सिरियल इन, सिरियल आउट, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन सिरियल आउट आणि पॅरलल इन पॅरलल आउट. प्रिपेअर करा. काही डाऊट येत असेल तर परत विचारा. थँक्यू ऑल ऑफ यू.